उरणमधील यशस्वी शिंदे हत्या प्रकरणात एक महत्त्वाचा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय। यशस्वीच्या हत्येनंतर गहाळ झालेला तिचा मोबाईल फोन पोलिसांना मिळालाय। पाण्यात भिजल्याने फॉरेन्सिक टीमकडून मोबाईलची दुरुस्ती केली जाते। या फोनमध्ये यशस्वी आणि आरोपी दाऊद शेख या दोघांमधील संभाषण रेकॉर्ड झाल्याची माहिती आहे। त्यामुळे मोबाईल दुरुस्त झाल्यानंतर या प्रकरणात आणखीन काही महत्त्वाचे धागेदोरे समोर येऊ शकतात। प्रमोद पाटील आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। प्रमोद, काय अधिक माहिती आहे या प्रकाराबद्दल? आपण बघत असाल दिवसांघडीत यशस्वी शिंदे खून प्रकरणामध्ये अनेक खुलासे समोर येत असताना आता 2 दिवसापूर्वी यशस्वी शिंदेचा जो मोबाईल होता, ज्या पद्धतीने दाऊद यानं तिचा खून केला उरण रेल्वे स्थानकासमोर आणि त्यानंतर तो तिचा मोबाईल घेऊन गेला। मोबाईल रांजणपाडा रेल्वे स्टेशनच्या डाव्या बाजूला फेकले आणि त्या मोबाईलचा सीडीआर काढून गुगलच्या सहाय्यानं तो मोबाईल डिटेक्ट करण्यात आला आणि तो मोबाईल हस्तगत करण्यात आला। आता तो मोबाईल पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे। तो मोबाईल पाण्यामध्ये भिजला आहे, त्याच्यामुळे दुरुस्तीसाठी फॉरेन्सिक टीम जी आहे ती उरण पोलीस स्थानकामध्ये दाखल झालेली आहे। त्या पद्धतीनं दाऊदचा मोबाईल मिळाला होता। त्या मोबाईलमध्ये अनेक फोटो आणि त्याप्रमाणे काही कॉल रेकॉर्ड आढळून आले। त्याच पद्धतीने काही फोटो आणि रेकॉर्ड मिळून येऊ शकतात अशा प्रकारची शक्यता व्यक्त केली जाते। मात्र फॉरेन्सिक लॅबची टीम आता पोलीस स्टेशनला आहे आणि जो पाण्यामध्ये खराब झालेला यशस्वीचा मोबाईल जो आहे तो दुरुस्त करून त्यात आणखी काही मिळते का याचा तपास सुरू आहे। ठीक आहे प्रमोद, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। खासदार फंड रस्त्याला द्यायचा म्हणजे काय पत्रावळ्या वाटायच्या का? राष्ट्रवादी शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झालाय। त्यांचं हे विचित्र विधान सध्या बीड जिल्ह्यात चर्चेचा विषय आहे। नाळवंडी गावच्या रस्त्याच्या मागणीसाठी ज्ञानेश्वर राऊत हे खासदारांना प्रश्न विचारण्यासाठी गेले होते, त्यांना याबद्दल माहिती देण्यासाठी गेले होते। त्यावेळेला बजरंग सोनावणे यांनी सांगितलं की हे माझ्या अखत्यारीत नाही, तुम्ही आमदार आणि पालकमंत्री धनंजय मुंडे यांना बोला किंवा जिल्हा नियोजनासाठी पालकमंत्र्यांना बोला। खासदार फंड वगैरे खासदार कोण रस्त्याला द्यायला काय पत्रव्यवहार वाटत खासदार फंड वगैरे खासदार कोण रस्त्याला द्यायला काय पत्रव्यवहार खासदार फंड वगैरे खासदार कोण रस्त्याला द्यायला काय पत्रव्यवहार काहीच करत नाही त्याला आमदाराच्या। बोलूयात पुढच्या बातमीकडे। वक्फ बोर्डावरून मातोश्रीच्या बाहेर आंदोलन करणारे एकनाथ शिंदे यांच्या सोबतचेच कार्यकर्ते असल्याचा दावा शिवसेना उभाठाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। आज सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी थेट फोटो दाखवत आंदोलनकर्ते हे शिंदेंचे भाडोत्री असल्याचा गंभीर आरोप केला। माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी अनेक जणांचे फोटो दाखवले। आमच्याकडे सगळे पुरावे असून सध्या राजकारणात सुपारीचा मोठा बिझनेस सुरू असल्याची टीकाही राऊत यांनी केली। संजय राऊत यांच्या या आरोपांनंतर राजकारण तापण्याची शक्यता आहे। शिंद्यांचे भाडोत्री होते मुख्यमंत्र्यांचे, सुपारीचे सगळे जे खेळ आहेत सध्या हे वर्षा बंगल्यावर चालत आहेत, सुपारीबाज, आणि मग मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर आणि ठाण्यातून या सुपारी गँग चालवल्या जातात आणि सगळे भाडोत्री लोक आहेत। सलमान शेख हा मातोश्रीच्या बाहेर होता, सलमान शेख, आणि हेच महाशय कोणाबरोबर आहेत हे पाहतो, पहा, हा अफराफ सिद्दीकी हा मातोश्रीच्या बाहेर घोषणाबाजी करत होता। हा कोणाबरोबर आहे हे आपण पाहून घ्या। हा सगळ्यात जास्त बोलत होता इलियास शेख। आता हे इलियास शेख महाशय कोणाबरोबर आहेत? मातोश्रीच्या बाहेर जी निदर्शनं झाली होती ती निदर्शनं ही शिंदे यांच्याच सांगण्यावरून झाली आणि याचा प्लॅन हा मंत्रालयात, वर्षा बंगल्यावर आणि ठाण्यातच शिजला अशा प्रकारचा आरोप संजय राऊत यांनी केला। यासाठी त्यांनी काही फोटोसुद्धा दाखवले आहेत आणि त्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळेजण
शिंदेंचेच कार्यकर्ते आहेत. माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांच्या ताफ्यावरती काही लोकांनी काही काळोखातून काही फेकण्या टाकण्याचा प्रयत्न, हे यांचेच लोक आहेत. यातले किती लोक ठाण्यातले होते नाही, मी तुम्हाला सांगतोय कोणी ठाण्यातले नव्हते, सगळे बाहेरून आणले लोक होते. हे सुपारीबाज. पाहू ना आता, तुमचं सत्ता आहे म्हणून तुम्ही करताय ना, सत्ता आमच्या हातात येईल. सत्ता 2 महिन्याने आमच्या हातात येईल तेव्हा तुम्ही कुठे जाणार आहात, कुठल्या बिळात लपून बघणार ते आम्ही पाहू, पण आम्हाला यात पडायचं नाही.